नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 7 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचं नाव आहे नातवंडास पत्र। या पाठाचे लेखक नंदकुमार नाटेकर हे आहेत। मागील सेशनमध्ये या पाठाचा पूर्वार्ध आपण पाहिला, समजून घेतला। आज याच पाठाचा उत्तरार्ध आपण पाहणार आहोत, समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। पान नंबर 20 वर परिच्छेद क्रमांक 4। प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे। मला वेळ नाही ही सबब सांगू नका। वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणासाठी कसा बरोबर वेळ मिळतो? मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? बघा मुलांनो, इथं लेखक आपल्या नातवंडांना व्यायामाचं महत्त्व पटवून देत आहेत आणि हे महत्त्व सांगत असताना त्यांनी जेवणाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। लेखक म्हणतायत की प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे। मला वेळ नाही ही सबब सांगू नका। आपण दररोज 2 वेळच्या जेवणासाठी 1 तास 2 तास हा एवढा वेळ काढत असतो। तसाच वेळ आपण दररोज व्यायामासाठी काढलाच पाहिजे, कारण व्यायाम आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे महत्त्व आपल्या नातवंडांना लेखक सांगतायत आणि पुढं स्वतःचं उदाहरणही ते देतायत। जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही। बघा, म्हणजे लेखकांचं वय हे 66 आहे। या 66व्या वर्षी सुद्धा लेखक उत्तम प्रकारचा व्यायाम करतायत। व्यायामाचं महत्त्व त्यांना छान माहीत आहे आणि आपल्या नातवंडांना तेच सांगतायत की आज मी जर व्यायाम केला नाही किंवा काही कारणाने जर माझा व्यायाम करायचा राहिला, चुकला, तर मला जेवण जेवावंसं वाटत नाही। माझा संपूर्ण दिवस हा खराब जातो। तर आपल्या शरीरासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे। जसं जेवण हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे, तसंच व्यायामसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे। आपलं मन, आपलं आरोग्य उत्तम राहतं। जसे तुम्ही मोठे व्हाल, शाळातून कॉलेजात जाल, तसतसा तुम्हाला कमीच वेळ राहणार आहे, पण तरी तुम्ही व्यायामासाठी तास 2 तास काढलेच पाहिजे। मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो किंवा खास व्यायामासाठी असलेल्या जिममधला असो। पुढे लेखक आपल्या नातवांना सांगतायत की आज तुम्ही शाळेत जाताय, कालांतराने कॉलेजमध्ये जाल, त्याच्यानंतर तुम्ही नोकरीला लागाल, कामधंद्याला लागाल। तुमच्याकडे खूप कमी वेळ राहणार आहे, पण तरीही तुम्ही व्यायामासाठी काही वेळ हा काढलाच पाहिजे। मग हा व्यायाम खुल्या मैदानावर जाऊन करा किंवा एखाद्या क्लबचे सभासद व्हा, मेंबर व्हा, त्या क्लबमध्ये जाऊन तो व्यायाम करा किंवा एखाद्या जिममध्ये जाऊन तो व्यायाम तुम्ही केलाच पाहिजे। आपल्यासाठी 1 तास 2 तास हे तुम्ही काढलेच पाहिजे, कारण आपलं जीवन फार दगदगीचं आहे, धावपळीचं आहे। या प्रकारच्या वातावरणात आपलं आरोग्य उत्तम राहणं
हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही व्यायाम हा केलाच पाहिजे. तर या परिच्छेदातून लेखकांनी आपल्या नातवंडांना व्यायामाचं, कसरतीचं महत्त्व पटवून दिले. आता पुढं ते काय म्हणतात बघा. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजामध्ये शिकवून येत नसते, होय ना. म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. बघा, म्हणजे आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही शाळेत कॉलेजमध्ये शिकवली जात नाही. शाळा कॉलेज ही औपचारिक शिक्षणाची केंद्र आहेत आणि अशा या औपचारिक शिक्षणाच्या केंद्रांमधून आपल्याला औपचारिकच शिक्षण मिळत असतं. केवळ पुस्तकी ज्ञान आपण आत्मसात करत असतो. पण खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःचे शिक्षक व्हा, शिक्षक बना, असं आपल्या नातवांना ते सांगतायत. आणि हे सांगत असताना ते टेनिस या खेळाचं सुद्धा उदाहरण देत आहेत. टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना. बघा, म्हणजे टेनिस या खेळामध्ये खेळाडूने मारलेला चेंडू हा सीमारेषेच्या आत आहे की बाहेर आहे हे आपणच पडताळून पाहत असतो, तपासत असतो आणि त्याप्रमाणे आपला खेळ हा खेळत असतो. तर टेनिस या खेळामध्ये आपण स्वतःचे शिक्षक बनलेले असतो. तर मुलांनो, खऱ्या आयुष्यामध्येही तुम्ही स्वतःचे शिक्षक बना. काय चांगलं आहे, काय वाईट आहे याचा खूप बारकाईनं विचार करा. ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार करा आणि ज्या चुकीच्या वाईट गोष्टी आहेत त्या दूर ठेवा. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हाला कळले पाहिजे. म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे. बघा, म्हणजे लेखक इथं आपल्या नातवंडांना स्वावलंबन हे तत्व स्वीकारण्यासाठी सांगत आहेत. म्हणजे आज तुम्ही तुमच्या आईवडिलांवर अवलंबून आहात, पण भविष्यात तुम्हाला स्वावलंबी बनावं लागणार आहे. स्वतःची कामं स्वतः करावी लागणार आहेत. त्यासाठी आत्तापासूनच स्वावलंबन हे तत्व तुम्ही अंगीकारा, स्वीकारा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करा. कारण येणारा काळ हा फार कठीण आहे आणि या काळामध्ये टिकून राहायचं असेल तर आपण स्वावलंबी असणं खूप गरजेचं आहे. तर या परिच्छेदातून लेखकांनी आपल्या नातवंडांना स्वावलंबनाचं महत्त्व, त्याचबरोबर स्वतःचे शिक्षक बनण्यासाठी त्यांना प्रेरित केलेलं आहे. आता या पत्राच्या शेवटच्या परिच्छेदात ते काय म्हणतात बघा. आता आपण 3ऱ्या सहस्रकामध्ये प्रवेश केला आहे. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेश वहनाचा आवाकाही वाढतो आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. आता या पत्राच्या या समारोपाच्या परिच्छेदामध्ये लेखक नातवंडांना आजच्या विज्ञान युगाचं महत्त्व पटवून देत आहेत. आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. माहितीचा, ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. ज्ञानाचा झरा हा ओसंडून वाहत आहे. प्रत्येक क्षेत्रात आज विकास, प्रगती झालेली आहे. मग त्यामध्ये संपर्क माध्यमे असतील,
दळणवळण यंत्रणा असेल, संदेशवहन असेल, या प्रत्येक गोष्टीत आज प्रगती झालेली आहे. त्यांचा आवाका वाढलेला आहे. हे जरी आपल्या अवतीभोवती असलं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी, तुमच्या मित्रांशी असणारा तुमचा व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. तुमचं जे काही नातं आहे ते नातं दृढ करण्याचा प्रयत्न करा. कारण येणारा काळ हा फार कठीण आहे. या काळामध्ये आपला टिकाव जर लागावा असं वाटत असेल तर ह्या आपल्या मित्रांशी, आपल्या नातेवाईकांशी आपला व्यक्तिगत संपर्क असणं खूप गरजेचं आहे. कारण हीच मंडळी आपल्याला प्रोत्साहन देणार आहेत. आपल्या कठीण प्रसंगी आपल्या मागे खंबीरपणे उभी राहणार आहेत. आणि म्हणून या लोकांशी असणारं तुमचं नातं हे आणखीन दृढ करा, ठाम पक्क करा. असं आपल्या नातवंडांना लेखक इथं आवर्जून सांगतायत आणि येणाऱ्या सहस्रकासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत. आणि हे पत्र या ठिकाणी ते पूर्ण करतायत. या पत्राचा समारोपाचा मायना बघा, सप्रेम तुमचा आजोबा. तर हा समारोपाचा मायना आहे. बघा मुलांनो, मागील सेशनमध्ये, या सेशनमध्ये या संपूर्ण भागातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की इथं लेखक नंदकुमार नाटेकर यांनी आपल्या नातवंडांना विविध विषयांवर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. खूप छान पद्धतीनं सल्लेसुद्धा त्यांनी दिलेले आहेत आणि आपला जीवनानुभव या नातवंडांसमोर मांडलेला आहे. तर हे लेखकांचं मार्गदर्शन नक्कीच आपल्यासाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल. तर हे लेखकांचे विचार तुम्ही नक्की अभ्यासा, आत्मसात करा. तर आशा आहे की मागील सेशनमध्ये झालेला पूर्वार्ध आणि आजचा हा उत्तरार्ध तुम्हाला छान समजला असेल. लेखकांनी जे मार्गदर्शन आपल्या नातवंडांना केलेलं आहे हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. यानंतर या उत्तरार्धातील जे कठीण शब्द आहेत त्या कठीण शब्दांचे अर्थ आपण पाहूयात. बघा मुलांनो, तुमच्या TV स्क्रीनवर दिसत असेल पहिला शब्द सबब म्हणजे निमित्त, कारण. त्यानंतर खास म्हणजे विशिष्ट, एकमेव. सहस्रक म्हणजे 1000 वर्षे, 1000 years असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यानंतर व्यक्तिगत म्हणजे स्वतःचा, पर्सनल. पाचवा शब्द आहे संपर्क, जोडले जाणे. संपर्क माध्यमे म्हणजे वर्तमानपत्रे व तंत्रज्ञानाने जोडले जाणे. मीडिया फॉर कम्युनिकेशन असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यानंतर दळणवळणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे, ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. आठवा शब्द आहे संदेशवहन, निरोप पोहोचवण्याची दूरध्वनी, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, संगणक म्हणजे कॅम्प्युटर इत्यादी साधने. नववा शब्द आहे स्वावलंबी म्हणजे स्वतःवर अवलंबून असलेला, त्याला स्वावलंबी असे म्हणतात. आता इथं काही वाक्प्रचार दिलेले आहेत. पहिला वाक्प्रचार आहे पडताळून पाहणे म्हणजे
पुन्हा खात्री करून घेणे. त्यानंतर अवलंबून राहणे म्हणजे विसंबून राहणे. पुढं स्वावलंबी होणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे स्वतःची कामे स्वतः करणे. शेवटचा वाक्प्रचार आहे आवाका वाढणे म्हणजे विस्तार होणे. ठीक आहे. आता काही प्रश्न उत्तरं आहेत बघा. पहिला प्रश्न, लेखकाने नमूद केलेली व्यायाम करण्याची ठिकाणे. उत्तर आहे खुले मैदान, क्लब आणि जिम. तर या ठिकाणामध्ये या ठिकाणी जाऊन आपण 1 तास 2 तास हा व्यायाम केलाच पाहिजे असं लेखक आपल्या नातवंडांना आवर्जून सांगतायत. पुढं तिसऱ्या सहस्रकामध्ये यांचा आवाका वाढतो आहे. उत्तर आहे संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेश वहन. बरोबर. तर तिसऱ्या सहस्रकामध्ये यांचा आवाका हा वाढतो आहे. पुढचा प्रश्न, तिसऱ्या सहस्रकातील परस्पर संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे. उत्तर आहे ईमेल व इंटरनेट. तर ईमेल इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला हवी असणारी माहिती घर बसल्या आपण मिळवू शकतो. बरोबर. पुढचा प्रश्न आहे प्रत्यक्ष आयुष्यात हा गुण अंगी बाणवणे आवश्यक आहे. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांनो. प्रत्यक्ष आयुष्यात हा गुण अंगी बाणवणे आवश्यक आहे. उत्तर आहे स्वावलंबन. आपण प्रत्येकाने स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे. पाचवा प्रश्न, आपण प्रवेश करत असलेले सहस्रक. उत्तर आहे तिसरे. त्यानंतर लेखकाच्या मते व्यायामासाठी किमान एवढा वेळ द्यावा, 1 तास 2 तास. बरोबर. म्हणजे आपण व्यायाम करण्यासाठी 1 तास 2 तास एवढा वेळ काढलाच पाहिजे. जसं जेवण हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे, तसंच व्यायाम, कसरत, एक्सरसाइज ही सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, खास व्यायामासाठी असलेले ठिकाण. उत्तर आहे जिम. जिम ही खास व्यायामासाठी असलेलं ठिकाण आहे. या ठिकाणी आपण व्यायाम उत्तम प्रकारे करू शकतो. ठीक आहे मुलांनो. 8वा प्रश्न, यांच्याशी व्यक्तिगत संपर्क तुटू नये. मित्रांशी, कुटुंबियांशी. बरोबर. म्हणजे आपल्या नातवंडांना लेखकांनी खूप महत्त्वाचा सल्ला शेवटच्या परिच्छेदात दिलेला आहे की आपल्या मित्रांशी, कुटुंबियांशी असणारा आपला व्यक्तिगत संपर्क हा तुटू नये असं त्यांनी सांगितले. बरोबर. पुढचा प्रश्न, परिणाम लिहा. वयाच्या 66व्या वर्षात देखील लेखकाचा व्यायाम झाला नाही तर काय परिणाम होईल किंवा होतो? उत्तर आहे लेखकाला जेवावेसे वाटत नाही. बरोबर. म्हणजे जर व्यायाम काही कारणाने चुकला तर लेखकाला जेवावंसं वाटत नाही. पुढचा प्रश्न, तुम्ही मोठे होऊन शाळा कॉलेजात गेलात की काय होईल, काय परिणाम होईल? उत्तर आहे कमीच वेळ राहणार. म्हणजे आपल्याकडे
खूप कमी वेळ उरणार आहे. तिसरा प्रश्न, ईमेल आणि इंटरनेटचा वापर केला असता तर काय होईल? उत्तर आहे, आपल्या घरी बसल्या जागीही हवी ती माहिती मिळवता येते. बरोबर. त्यानंतरचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यातला पहिला शब्द आहे खुले. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बंदिस्त. त्यानंतर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष. तिसरा शब्द स्वावलंबी, परावलंबी. पुढचा शब्द आहे मित्र, शत्रू. आत, बाहेर. त्यानंतरचा शब्द आहे चांगला, वाईट. हरणे, जिंकणे. पुढचा प्रश्न, खालील शब्दांचे वचन बदला. यातला पहिला शब्द आहे सबब. त्याचं वचन बदललेलं आहे पुढं सबबी. दुसरा शब्द चेंडू, चेंडू. तिसरा शब्द शुभेच्छा, शुभेच्छा. त्यानंतर चौथा शब्द आहे वर्ष, अनेक वचन वर्षे. पाचवा प्रश्न, लिंग ओळखा. खालील शब्दांचे लिंग आपल्याला ओळखायचे. यातला पहिला शब्द शाळा, स्त्रीलिंगी शब्द आहे हा. बरोबर. त्यानंतर कॉलेज, नपुसकलिंग. ते कॉलेज असं आपण म्हणतो, ती शाळा असे आपण म्हणतो. त्यानंतर व्यायाम, पुल्लिंगी शब्द आहे हा, तो व्यायाम. जेवण, नपुसकलिंगी शब्द आहे हा. पुढचा प्रश्न, विशेषणे विशेष्ये जोड्या लावा. या ठिकाणी नाम व विशेषणे यांच्या जोड्या आपल्याला लावायचे. बघा, पहिल्या गटामध्ये 4 शब्द आहेत, ही सर्व विशेषण आहेत. आणि दुसऱ्या गटात नाम दिलेत, विशेष्य आहेत. तर आपल्याला यांच्या जोड्या लावायचे. बघा, पहिला शब्द आहे व्यक्तिगत. उत्तर आहे संपर्क. बरोबर. त्यानंतर दुसरा शब्द आहे खुले. उत्तर आहे मैदान. तिसरा शब्द एखादा. उत्तर आहे क्लब. शेवटचा शब्द आहे प्रत्येक. उत्तर आहे गोष्ट. ठीक आहे मुलांनो. तर या पद्धतीनं नाम व विशेषण यांच्या जोड्या आपल्याला लावायचे. पुढचा प्रश्न, खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता इथं एक शब्द दिलेला आहे आणि या शब्दामध्ये जी अक्षरं आलेली आहेत त्या अक्षरांपासून आपल्याला काही अर्थपूर्ण शब्द बनवायचे. बघा, बनवलेले आहेत. पहिला शब्द आहे मैदानावर. उत्तर आहे मैदा, मैना, दार, नाव, वर. ठीक आहे. या पद्धतीनं हे नवीन शब्द तयार केलेले आहेत. यानंतर पूर्वार्धातील व्याकरण विभागातली काही प्रश्न उत्तरं आपण पाहूयात. त्यातला पहिला प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. शहर, गाव. आशीर्वाद, शाप. त्यानंतर माया, द्वेष. आवड, नाआवड. चौथा प्रश्न आहे लिंग बदला. शिक्षक, शिक्षिका. मित्र, मैत्रीण. विजेता, विजेती.
खेळाडू खेळाडू. त्यानंतर वचन बदला, ढाल ढाली, सामना सामने. सामने हा अनेक वचनी शब्द आहे. तिसरा शब्द आहे गाव गावे, मैदान मैदाने. खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. यामध्ये पहिला शब्द आहे बालपण. आता या शब्दात जे अक्षरं आहेत त्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवायचेत. बघा, बाल, बाप, बाण आणि पण. बरोबर. दुसरा शब्द आहे खेळलाच. उत्तर आहे खेळ, खेच, लाळ आणि लाच. तर ही सर्व प्रश्न उत्तरे या ठिकाणी पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आपल्या स्वाध्यायामध्ये सुद्धा काही प्रश्न दिलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न, आकृत्या पूर्ण करा. यातला पहिला प्रश्न, लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा. उत्तर आहे खेळणे, हुंदडणे, झाडावर चढणे आणि शेवटचं पावसात चिंब भिजणे. बरोबर. दुसरा प्रश्न आहे, लेखकाने सुचवलेले सुट्टीतील मजेशीर अनुभव. पहिला मुद्दा, पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे. त्यानंतर विविध पशूंचे आवाज ऐकणे. बरोबर. तिसरा प्रश्न, तिसऱ्या सहस्रकातील परस्पर संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे. उत्तर आहे संपर्क माध्यमे, दळणवळण व संदेशवहन. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, एका शब्दात उत्तर लिहा. यातला पहिला प्रश्न, लेखक जेथे शिकले ते गाव. सांगली. दुसरा प्रश्न, लेखकाला मिळालेला पुरस्कार. अर्जुन पुरस्कार. 1961 साली त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. तिसरा प्रश्न, खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण. जिम. चौथा प्रश्न, लेखकाचा आवडता खेळ. बॅडमिंटन. त्यानंतरचा प्रश्न, खेळूया शब्दांशी. यामध्ये एक तक्ता दिलेला आहे, एक वचन अनेक वचन. तर हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा, पुस्तक अनेक वचन पुस्तके, गाव गावे. त्यानंतर मैदान मैदाने, नदी नद्या. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालील वाक्ये वाचा व त्या आधारे तक्ता पूर्ण करा. आता यामध्ये 2 वाक्ये दिलेली आहेत. या वाक्यामधील नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे आणि खालील तक्त्यात लिहायचं आहे. बघा, पहिलं वाक्य, सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. आता या वाक्यामध्ये नाम सांगली, त्यानंतर महाराष्ट्र आणि गाव. बरोबर. ही 3 नामे या वाक्यात आलेली आहेत. पुढं सर्वनाम, हे. बरोबर. हे एकच सर्वनाम इथं आलेलं आहे. विशेषण, या वाक्यात विशेषण आलेलं नाही. आणि क्रियापद
आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य, चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हाला कळते. या वाक्यामध्ये नाम नाही, सर्वनाम, काय, तुमचे, तुम्हाला, तर ही 3 सर्वनामे इथं आलेली आहेत. विशेषण चांगले आणि वाईट आणि क्रियापद आहे कळते. ठीक आहे मुलांनो. तर आज आपण पाठ क्रमांक 7 नातवंडास पत्र या पाठाचा खूप छान पद्धतीनं अभ्यास केला, प्रश्न उत्तरे समजून घेतली. हा भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे. धन्यवाद.